कुठल्याही कंपनीचा मोबाईल चार्ज करायला सायकलचा उपयोग करण्याचं नवं तंत्र विकसित करण्यात आलंय आणि विशेष म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या राजेंद्र माने तंत्र आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे। पुण्यातील राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तर्फे नुकतीच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत देवरुख येथील भास्कर आजगावकर, सुमित देवरुखकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी सायकलद्वारे मोबाईल हँडसेट चार्ज करण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला। या विद्यार्थ्यांनी बनवलेलं छोटंसं उपकरण सायकलच्या एका बाजूला बसवून त्याला चेनद्वारे जोड दिलेली असते। केवळ 15 ते 20 मिनिटं सायकल चालवल्यानंतर मोबाईल हँडसेट पूर्णतः चार्ज होतो। विशेषतः भारनियमनाच्या सध्याच्या काळात हा आधुनिक चार्जर महत्वाची भूमिका बजावणार आहे। हाच प्रयोग राष्ट्रपतींसमोर सादर करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असून त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे। सेकंड वर्जन आहे। पहिलं वर्जन आम्ही 2005 मध्ये पूर्ण केलं होतं। त्याला प्रकाश परांजपे म्हणजे पार्लमेंट मेंबर ऑफ पार्लमेंट जे आपले प्रकाश परांजपे सर आहेत त्यांनी आम्हाला नॅशनल अवॉर्ड देऊन सन्मानित केलं होतं। दरम्यान हा प्रयोग यशस्वी झाल्यानं प्रशिक्षक आप्पासाहेब बन्नेनवार हे देखील समाधानी असून याच प्रयोगामध्ये अजूनही बदल करून हे तंत्र सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने फॅसिलिटीज या सायकलमध्ये येत आहेत याचा आम्ही विचार करतो। विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन तयार केलेलं हे उपकरण निश्चितच बहुउपयोगी आहे। मात्र त्यासाठी आताच्या बाईकच्या जमान्यात चार्जिंगसाठी का होईना सायकलचा वापर करावा लागेल। झी 24 ताससाठी संदेश सावंत, रत्नागिरी। या बातमीपत्रात आज आपण इथेच थांबू। झी 24 तासवर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील। प्रत्येक बातमी असेल खास तेव्हा पाहत रहा झी 24 तास।